मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि नवीन ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, 9.5ची घेतली गडी, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। पहिले हा आकार देऊन द्यायचा असा थोडासा गोल आणि नंतरून हा गोल आकार पुन्हा असा वरती मॅच करायचा। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे। मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा आहे। नंतर कॅनव्हास घ्यायचं, त्याला अशी डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा आपल्याला कॅनव्हासवरती आखून। अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघा। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। कॅनव्हासला पुन्हा घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। याप्रमाणे आपला गळा तयार होतो। आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास घ्यायचं आणि सेंटर लावून पिन लावून घ्यायची। खाली सुद्धा अगदी व्यवस्थित सेंटर बघून घ्यायचं आणि पिन लावून घ्यायची। जी रेषा मारलेली आहे त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। बघा, मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि असे गळ्याला छोटे छोटे कट मारायचे। आता अस्तर आणि कॅनव्हास पकडून असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची गळ्याला दापटी। मैत्रिणींनो, हे आपण 32 छातीच्या मापाचे कटिंग केलेली आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करायची आणि नक्की डिझाईन बनवून बघायची। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, अगदी व्यवस्थित ही दापटीप आपल्याला द्यायची आहे। आता कपड्याला पलटी करून सगळीकडनं अस्तर घ्यायचं जॉईंट करून। अस्तर जॉईंट करताना सुद्धा अगदी व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही। आता आपल्याला उरलेला जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। बघा, अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे। आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 पकडायचं आणि दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। लगेच आपण पट्टी घ्यायची, त्या पट्टीला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ती आपल्याला लावायची कमरेला। सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आहे, त्याच्याने आपला पाठीचा भाग जो आहे ब्लाऊज घातल्यानंतर वरती तरंगत नाही। पट्टीवरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, आपला पाठीचा भाग अगदी छान असा तयार झालाय। आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, खडू घ्यायचा आणि टेप घ्यायचा, 1.25 इंच अंतर सोडायचं आहे गळ्यापासून आणि पूर्ण गळ्यावरती अशी रेष मारून घ्यायची। 1.25 इंच अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि बरोबर त्या मापामध्ये रेष मारून घ्यायची। असं आपल्याला पूर्ण गळ्याला हे मोजून घ्यायचं आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बघा, असं 1.25 इंच मोजलं आणि ही रेष आपण अगदी व्यवस्थित अशी मारून घेतली। नंतर आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे। 3 इंच रुंदीची पट्टी आहे, तिला अशी डबल घडी करायची आणि शिलाई मारून घ्यायची।
तिला आता कशाच्या तरी साहाय्याने असं पलटी करून घ्यायचे. आणि तिचे करायचे आपल्याला 4 इंचाचे तुकडे. पण ते तुकडे करायच्या आधी आपण काय करायचं, ज्या बाजूने शिलाई मारली ना त्याच बाजूने अशी वरतून थोडीशी अशी कडेला एकदम दाबटीप द्यायची बघा. म्हणजे जी डिझाईन आपल्याला बनवायची ना ती अगदी व्यवस्थित बनवता येते. 4 इंचाचे तुकडे करायचे आपल्याला ह्याप्रमाणे. आता सुई दोरा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे असे टाके टाकायचे. ज्या बाजूने आपण शिलाई मारली त्याच बाजूने हे टाके टाकून घ्यायचे. टाके टाकले की आपल्याला हा भाग असा ओढून घ्यायचा आहे दोऱ्याचा, म्हणजे ते आपल्याला बरोबर असं अर्ध फूल तयार होतं बघा ह्याप्रमाणे. ह्याप्रमाणे असं ज्या बाजूने आपण शिवलं आहे ना त्याच बाजूने हे टाके टाकायचे आणि दोरा असं खेचून घ्यायचा आहे जवळ. त्याचा बरोबर आकार तयार होतो आणि पूर्ण दोन्ही टोकं जे आहे ना ते पॅक करून घ्यायचे सुईच्या दोऱ्याच्या सहाय्याने आणि अशी डिझाईन आपल्याला ही बनवून घ्यायची. आता जी रेषा आपण मारली ना तिथेच आपल्याला ही डिझाईन लावायची आहे. पण हे काय करायचं, पहिले डिझाईनला जे काही टोकं जर आलेले असतील, बाहेर निघालेला असेल ना, तो कपडा थोडासा असा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपले जी डिझाईन लावायची ना त्याची फिनिशिंग अगदी छान येते. आणि बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही जी रेषा मारली त्या रेषेवरतीच आपल्याला ही डिझाईन ठेवून आणि शिलाई मारत चालायची. याप्रमाणे आपण पूर्ण गळ्यावरती डिझाईन लावून घेतली. त्याच्यानंतर आपण पुन्हा आता त्याच डिझाईनच्या कलरचा हा कपडा घेतलेला आहे 2 इंच रुंदीचा. त्यालासुद्धा आपण ही फोल्ड केलं आहे आणि टीप मारून घेतली. आणि मैत्रिणीनं ही क्रॉस अशी पट्टी आपण काढली, जशी आपण पायपिंगला काढतो त्याप्रमाणेच ही 2 इंचाची रुंदीची पट्टी आपण घेतली. तिला डबल घडी केली, तिला टीप मारली आणि ती पट्टीसुद्धा आपण अशी पलटी करून घेतली बघा याप्रमाणे. जसं आपण डिझाईनवरती लेस लावतो त्याचप्रमाणे आपण ही पट्टी इथे लावणार आहे. त्या पट्टीला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले काय करायचं, एक साईडने अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आपण ही पट्टी क्रॉस घेतल्यामुळं ती वळवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये जाते आपल्याला. जसं आपण पायपिंगसाठी क्रॉस पट्टी काढतो तशीच आपण ही क्रॉस पट्टी काढली, पण 2 इंच रुंदीची काढली आणि तिला डबल घडी करून टीप मारून घेतली आणि पुन्हा ती पलटी करून घेतली आणि ह्या पद्धतीने आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची. आता डबल शिलाई मारायची, म्हणजे ह्या कडेला सुद्धा तिला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्या पट्टीची फिनिशिंग सुद्धा छान येते बघा. ह्याप्रमाणे आपली पट्टी लावून तयार झाली. आता आपण ना नॉड घ्यायची. साधारण मी 2.5 इंच ही नॉड घेतली, तिला अशी डबल केली आणि डबल पदर करून आपल्याला तिची ह्याप्रमाणे डिझाईन बनवायची. ज्याप्रमाणे आपण वेणी घालतो ना तशीच असं बघा याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन पूर्ण करून घ्यायची. तुम्हाला असे लावायचे असले तर इथे सुद्धा तुम्ही कमरेला लावू शकता, पण तिथे आपण काही लावणार नाहीये. इथे आपल्याला कमरेला लावायची एक लेस, तर आपण इथे लेस घेऊ आणि इथे कमरेला एक लेस आपल्याला लावून घ्यायची. आता लगेच आपल्याला नॉड बनवायचे आहे, तर आपण नॉड घेतली. लटकन बनवायचे आपल्याला छान असे, तर आपण ही चौकोनी असे तुकडे घेतलेत बघा. हीच डिझाईन आपल्याला इथे वापरायची आहे. जर तुम्हाला डायरेक्ट लटकन जमत नसेल तर ती डिझाईन अशी कोपऱ्यामध्ये शिवून घ्यायची आहे. तिला वरून असं फोल्ड करून पुन्हा एकदा शिलाई मारायची आणि पुन्हा ओपन करून पुन्हा असं सगळीकडनं पॅक करून घ्यायचं. त्याच्यावरती सुद्धा आपण जी कमरेला लेस लावली तीच लेस इथे लटकनसाठी वापरणार आहे. नॉट ठेवून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन आपलं अगदी कमी वेळात झालं तयार. दुसरे लटकन आपण ह्याचप्रमाणे बनवून घेऊ. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघा. हे सुद्धा लटकन अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. आता वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला ही नॉट जॉईंट करून घ्यायचे.
आता सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे. आपल्याला इथे पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे आपण ह्या डिझाईनला मणी लावून घेणार आहे. त्याच्याने त्या डिझाईनचा लुक आणखी वाढणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपण इथे सगळे असे मणी लावून घेणार आहे. आणि हे जे पाकळ्या आपण बनवल्या त्याच्यावरती आपल्याला हे कुंदन चिटकवायचे. बघा असे छोटे छोटे टिकले आहेत, ते आपल्याला असे इथे चिटकून घ्यायचे गमनी. हे आपण डिझाईन पूर्ण करून घेऊया आता. बघा आपले सगळे मणी आणि ते डिझाईनला सगळे खडे सुद्धा लावून झालेले आहेत. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. चला मग छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.